लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये कलाला जैन काकाचा फोन आलेला असतो आणि कला फोन उचलत नाही अजिबात. रात्रीची मध्यरात्र झालेली असते आणि कला फोन उचलत नाही, म्हणून जैन काका तिला भेटायला तिच्या घरी येतात. तिला म्हणतात, मी तुझ्या दाराच्या बाहेर आहे, तू मला पटकन येऊन भेट. कला त्यांना भेटायला येते आणि कला विचारते, काय झालं काका, एवढे मिस कॉल्स तुम्ही का केले, तुम्ही का आलात एवढ्या रात्रीचं भेटायला. त्यावेळेला ते सांगतात, असं असं घडलं आहे, या सगळ्यामध्ये गौरव आणि तुमचा राहुल याच्यामध्ये मिळालेले आहेत, त्यांच्यावर त्यांचा वेंडरही आहे आणि तिघं मिळून पार्टी करत आहेत. त्यावेळेला कला विचार करते, जर मी आता तिथं नाही गेले तरी खूप मोठा अनर्थ होईल. त्यावेळेला ते काका म्हणतात, ती माणसं खूप वाईट आहेत, तू एकटी जाऊ नकोस, तू कुणाला तर घेऊन जा. त्यावेळेला कला म्हणते, जाणं तर खूप गरजेचं आहे, मी जर नाही गेले तर माझ्या हातातून सगळे पुरावे निघून जातील आणि राहुल पुन्हा काहीतरी नवीन करण्यासाठी पुढं जाईल आणि या सगळ्यामध्ये खरं तर खूप मोठं नुकसान होईल चांदेकर ज्वेलर्सचं. कारण गौरव आणि चांदेकर दोघंजण परस्परांचे खूप मोठे शत्रू आहेत आणि या सगळ्यामध्ये राहुल गौरवला मिळाला आहे आणि चांदेकरांची पूर्णपणे त्याची बर्बादी करण्याचा तो प्लॅनिंग करतो आहे. आज व्हेंडरला त्यांनी खूप मोठे पैसे देऊन जमानत करून आणलेले आणि तिघं मिळून पार्टी करत आहेत. आता जैन काकांनी तर तिला अलर्ट केलं आहे, पण आता या सगळ्यामध्ये कला काय करू शकेल. कला उद्याच्या भागामध्ये तिथे जाणार आहे, त्या सगळ्यांचं फोटो शूट करणार आहे, व्हिडिओ करणार आहे आणि नेमकं कलाकडून थोडंसं आवाज होतो आणि ती तिघंजणं जागे होतात. त्यांच्या लक्षात येतं की कला कोणीतरी आहे बाहेर. ते पटकन बाहेर येतात. कला तिथून धावत पळत बाहेर पडते आणि बाहेर पडत असताना कलाचा पाय अडखळतो आणि कला पटकन पडणार तितक्यात तिला कुणीतरी ओढून घेतं. कोण असेल तो. या सगळ्यामध्ये चांदेकर ज्वेलर्समध्ये राहुलचा हात आहे, हे सगळं चांदेकरांना कळेल का. आणि या सगळ्यामध्ये अद्वैत अडकलेला आहे, हे सगळं अद्वैतनं न केलेलं असून राहुलनं केलं आहे, हे सगळं लोकांना कळेल का. पोलिसांपर्यंत हा सगळा मोठा पुरावा कला पोहोचू शकेल का, पाहूया उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत पाहत राहा लक्ष्मीच्या पावलांनी. धन्यवाद.